नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा अनुभव सौ अनुराधा अशोक पाटील नाशिक येथील ताईंचा आहे. या ताईंच्या नातीला स्वामी समर्थ महाराजांनी आणि गुरुमाऊलींच्या कृपेने चक्क या ताईंच्या नातीचा ओपन हार्टचा त्रास पूर्णपणे बरा झालेला आहे. यांचा त्रास कसा बरा झालेला आहे ते आपण जाणून घेऊया या व्हिडिओमार्फत. ताईंचा अनुभव ताईंच्याच शब्दांमध्ये. ताई सांगतात, माझी नात रुही ही 3 वर्षांची आहे. तिला जन्मताच ओपन हार्टचा आजार होता. त्यासाठी लहानपणापासून पुण्याला ट्रीटमेंट सुरू होती. आता ती 3 वर्षांची झाली म्हणून डॉक्टरांनी तिचे ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी बाहेरचे डॉक्टर येणार होते. त्यासाठी आम्ही घरातील सर्व व्यक्ती आशीर्वादासाठी परमपूज्य गुरुमाऊलींकडे गेलो. 29 जानेवारी रोजी सर्व वृत्तांत परमपूज्य गुरुमाऊलींना सांगितला असता त्याच वेळी त्यांच्या वाणीतून शब्द निघाले ते असे की, ताई, एवढ्याशा जीवाची कापाकापी करू नका. तुम्हाला जर 2-3 लाख रुपये जास्त झाले तर तिच्या नावे बँकेत फिक्समध्ये टाका, पण ऑपरेशन करू नका. हे आजारसुद्धा आपण बरे केलेले आहेत. आजपासून घरी गेल्यावर महामृत्युंजय मंत्राने भारलेले पाणीच तिला द्या व ललिता सहस्रनाम स्तोत्र डोक्यावर हात ठेवून म्हणा. सेवा मिळाली, परंतु प्रश्न मोठा होता. डॉक्टरांची तारीख 8 दिवसांवर आली होती. म्हणून परत पुणे गाठले तर डॉक्टरांनी मुलाला सांगितले की ऑपरेशन अटळ आहे, ते करावेच लागेल, कारण तिचे ते होल 1 सेंटीमीटर आहे. तेव्हा 6 फेब्रुवारीला हजर राहा. पुन्हा मोठा यक्ष प्रश्न, काय करावे. परंतु 1 फेब्रुवारीला गुरुवारी सकाळी परमपूज्य गुरुमाऊलींकडे गेले व त्यांनी सांगितले की डॉक्टरांनी ऑपरेशन करावेच लागेल असे सांगितले आहे. त्यावेळी परमपूज्य गुरुमाऊलींनी लगेच एक मंत्र सांगितला व ऑपरेशन सुरू असताना जवळ ठेवण्यास सांगून आशीर्वादाचा नारळ दिला. निश्चिंत मनाने घरी आले व 6 फेब्रुवारीला पुण्याला रुहीला ॲडमिट केले. ठरल्याप्रमाणे 7 फेब्रुवारीला सर्व टेस्ट घेण्यासाठी मुलीला तपासणीसाठी नेले. त्यावेळी एक डॉक्टर स्पेशालिस्ट होते व दुसरे पुण्याचे होते. ते सारखे इंग्रजीमध्ये बोलत होते व ओ माय गॉड, ये क्या हो रहा है, वारंवार हेच शब्द बोलत होते. मग त्यावेळी मला अश्रू अनावर झाले. महाराज, हे काय होत आहे कळत नाही. सर्व तपासणी झाल्यावर डॉक्टर बाहेर आले व आश्चर्याचा धक्का दिला की आपल्याला ऑपरेशन करायचे नाही, कारण तिचे होल फक्त 50% राहिले आहे. त्यामुळे ऑपरेशन करावे लागणार नाही, ते भरून येईल असे सांगितले. त्यानंतर परत जेव्हा डॉक्टरांनी बोलावले तेव्हा आता ते होल पूर्णपणे भरून आले आहे असे सांगितले. हा काय चमत्कार आहे, किती मोठा आश्चर्याचा धक्का आहे. हेच ते परमपूज्य गुरुमाऊलींचे शब्द की ताई, एवढ्याशा जीवाची कापाकापी करू नका. बघितलं का स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी भक्तांना आपले गुरुमाऊली व श्री स्वामी समर्थ महाराज कशा प्रकारे अनुभव देतात. स्वामी भक्तांनो, तुम्हाला सुद्धा आजच्या या ताईंचा अनुभव जर आवडला असेल तर त्यामध्ये कमेंटमध्ये आपल्या महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ असे लिहा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा. स्वामी भक्तांनो, तुम्ही सुद्धा आपल्या स्वामी समर्थ महाराजांची आणि गुरुमाऊलींची कृपा नक्की प्राप्त करू शकतात. ती कशी प्राप्त करायची याविषयी जर तुम्हाला काही विचारणा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकतात. व्हिडिओ इथेच संपवते. श्री स्वामी समर्थ.